नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गडचिरोली पोलीस दल आयोजित लर्निंग फ्रॉम होम प्रोग्राम या उपक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। मी अभिजित मोर्ले। तर आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं होतं की राज्यसेवा म्हणजे MPSC, त्यामध्ये राज्यसेवा, राजपत्रित, अराजपत्रित यामध्ये कोणकोणते पदे येतात, सोबतच त्याचा जो अभ्यासक्रम आहे त्या किती गुणासाठी त्याची परीक्षा असते, त्याची जी काही प्रश्नावली प्रकार जो आहे हा सगळं आपण त्यामध्ये बघितलं। तर त्याची जी गुणांची वर्गवारी होती ते बघितलं होतं। तर त्यामध्ये असणारे जे विषय आहेत की कोणते कोणते विषय आहेत, जसं मी एकूण सगळ्याच विषयांचा आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये तुम्हाला राज्यसेवेमध्ये येणारे, त्यामध्ये PSI, STI, ASO मध्ये येणारे विषय आहेत। सोबतच तुम्ही वर्ग 3 ची जरी तयारी करत असणार, क्लरिकल असेल, तलाठी असेल व इतर कुठल्याही पदभरती असेल, त्या सर्व पदभरतीमध्ये आवश्यक एकूण हा सगळ्या विषयांचा जर अभ्यास केला तर तुमची पोस्ट, तुमची नोकरी निश्चित आहे। तर त्यानुसार आपण एका विषयाचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत। आणि तुम्हाला याच्या अगोदर मी बोललोच होतं की हे विषय काही आपल्यासाठी नवीन नाही। जसं मी तुम्हाला अगोदर त्या सगळ्या विषयांची नावं देतो आणि या लेक्चरमध्ये सुद्धा आपण बोललोच होतं की राज्यसेवेला कशा पद्धतीचं मार्किंग असते, किती गुणांसाठी असतो, प्रिलिम्सला कोणते विषय असतात, मेन्सला कोणते असतात, त्यानंतर PSI, STI, ASOला कशा पद्धतीचे मार्किंग असते, मेन्सला कोणते विषय आहेत, त्यानंतर प्रिलिम्सला कोणते विषय आहेत, बाकी इतर वर्ग 3 साठी सुद्धा कशा पद्धतीचे विषय आहे, कोणकोणते विषय आहे हे सुद्धा बोललं होतं। तर त्यामध्ये बघा, मराठी विषय अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि तो तुम्हाला वर्ग 4 ग्रुप D पासून तर वर्ग 1 पर्यंत जरी गेले, म्हणजे क्लास 1 पर्यंत गेले, तर तुम्हाला हा मूलभूत विषय, कारण आपण महाराष्ट्राचे आणि मराठी ही आपली मातृभाषा, त्यानुसार मराठी विषय हा कंपल्सरी विषय आहे। सोबतच गणित व बुद्धिमत्ता चाचणी हा विषय आहे, जो विषय आपल्याला अत्यंत आवश्यक आहे। आणि कोणत्याही परीक्षेला तुम्ही जरी गेले, तुम्हाला तेच सांगत आहे, शिपाईपासून तर तुम्ही वरच्या लेवलच्या क्लास 1 पर्यंतच्या पदापर्यंत गेले तर गणित बुद्धिमत्ता हा सुद्धा MPSC, UPSC सोबतच इतर वर्ग 3च्या सुद्धा पदासाठी आवश्यक। इतिहास सुद्धा आहे, इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था आहे, राज्यव्यवस्था आहे, पंचायत राज आहे, सामान्य ज्ञान आहे, सामान्य विज्ञान आहे, सोबतच चालू घडामोडी आहे, इंग्रजी आहे, पर्यावरण आहे। आणि हा CSAT जो प्रकार आहे हा राज्यसेवेसाठी, जो तुम्हाला उतारे, जो संवाद कौशल्यवाला प्रकार जो सांगितला होता, त्याच्यानंतर तो CSAT तो तिथला प्रकार आहे। हा थोडासा आपण नंतर मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगणार। मात्र हे जे सर्व विषय आहेत जे मी या ठिकाणी बोर्डवर तुम्हाला दिसतो, तर हे सर्व विषय कोणत्याही परीक्षेला जा तर फक्त याची पातळी, त्याची काठिण्य पातळी तर ते सोप्याकडून कठीणापर्यंत वाढत जातात। ज्यानुसार तुमची पद आहे, ज्यानुसार तुमची नोकरी असेल, त्यानुसार ह्या सगळ्या विषयांचा आराखडा होतो। जसं तुम्ही राज्यसेवा किंवा MPSC मधले जे अराजपत्रित पद म्हटलं, PSI, STI आणि ASO, त्याला इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, पंचायत राज, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी हे विषय स्वतंत्ररित्या त्या ठिकाणी प्रेझेंट केलेले असतात। म्हणजे त्यांची मार्किंग ही थोडी वेगळी असते। जसं इतिहासासाठी प्रिलिम्सला जसे 15 गुण असेल, कुठे 30 गुण असणार, या पद्धतीने भूगोल त्याला सुद्धा त्या परीक्षेनुसार तुम्हाला 15, 20, 25 असे गुण असतात। अर्थव्यवस्थेला सुद्धा फार महत्त्व आहे, राज्यव्यवस्थेला, हा सर्वच विषयाला खूप जास्त। जसं सामान्य विज्ञान, जर तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जर विचार केला तर तुम्हाला 25 ते 30 प्रश्न या सामान्य विज्ञान या विषयावर आलेले असतात, जो सामान्य विज्ञान आपण वर्ग 3 पासून शिकत आहोत। तर हा सुद्धा महत्त्वाचा, तसंच चालू घडामोडी सुद्धा विषय आहे, खूपच महत्त्वाचा विषय आहे। तर पण मात्र वर्ग 3च्या ग्रुप C वर्ग 3 मध्ये, म्हणजे त्याला आपण गट क च्या परीक्षा म्हणतो। जसं तुम्हाला सांगितलंय, लिपिक आहे म्हणजे क्लरिकलमध्ये असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, आरोग्यसेवक असेल, इतर सर्व ग्रुपमध्ये येणाऱ्या हा वर्ग 3 गट क मध्ये येणाऱ्या परीक्षेसाठी मात्र हा जो प्रकार मी तुम्हाला सांगितलेला आहे, इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, पंचायत राज, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, हे सर्व विषय मिळून आपल्याला 25 मार्क असतात, 25 गुण असतात। याचे किती गुण असतात? 25 गुण। बघा, म्हणजे काय झालंय, जे विषय आपण आपल्या राज्यसेवेला म्हणजेच MPSC करताना स्वतंत्रपणे अभ्यासावं लागलं, तर तेच विषय फक्त 25 गुणांसाठी ज्या वर्ग 3 मध्ये असणाऱ्या परीक्षांना हे सर्व विषय असतात। मग आता असा प्रश्न पडला असेल तुम्हाला की हे सर्व विषय फक्त त्या 25 गुणांसाठी आणि राज्यसेवा MPSC करताना हे स्वतंत्र,
येतो लक्षात. मग इतके विषय हा 25 गुणामध्ये कसं, मग याच्यामध्ये वर्गवारी केली असते. त्यालाच आपण सामान्य ज्ञान म्हणतो, जनरल नॉलेज म्हणतो, जीके म्हणतो. काय म्हणत असतो आपण? जीके. तर या जीके मध्ये तुम्हाला म्हणजे सामान्य ज्ञान यामध्ये तुम्हाला हे सर्व विषयांचा उहापोह असते. म्हणजेच तुम्ही हा सगळे विषय जर तुम्ही एकाच वेळेस जर वाचतो म्हटले तर ते शक्य होणार नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, एका विषयाचा मुद्देसूद ठळक गोष्टी जर वाचले तर तुम्ही वर्ग 3च्या पोस्टसाठी ते सुद्धा कव्हर करू शकता. ओके. त्यानंतर जसं मराठी गणित हे सुद्धा 25 मार्काचे आहेत. त्यानंतर इंग्रजी हे सुद्धा 25 मार्काचं, म्हणजे एकूण 100 गुण तयार झालेले असतात हा वर्ग 3चा विचार करता. आणि मात्र तुम्हाला याच्या अगोदर सांगितलंय मराठी नंतर इंग्रजी याचं महत्त्व MPSC मध्ये काय आहे. जसं 100 गुणांच्या त्या ठिकाणी पेपर असतो, 100 गुणाचा पेपर असतो. आपल्या राज्यसेवेला सुद्धा असतो, PSI STI ASO ला सुद्धा असतो. हे तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं, परत मी त्याला रिपीट करणार नाही. ओके. पण मात्र या ठिकाणी त्या विषयाचं महत्त्व काय आहे, त्याची वर्गवारी, त्याचं गुण हे तुमच्या लक्षात आलं. मग हे विषय कसे हाताळायचे, या विषयाचा अभ्यास कसा करायचा हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जसं पहिला विषय मराठी. आता मराठी विषय हा आपला विषय का, कारण की आपली बोलीभाषा, आपली मातृभाषा आहे मराठी. म्हणजे आपल्यासाठी सर्वात असलेला हा सोपा विषय आहे, अगदी सोपा विषय म्हणून आपण याच्याकडे बघतो. कोणाकडे? मराठीकडे. आणि हा मराठीला अगदी सोपा म्हणतो आणि याच्यातच या विषयासाठी आपण अगदी झोपा काढत असतो. का होतो असं? कारण की विषय काय आहे? आपला आहे. आणि हाच विषय तुमचे गुण चोरून घेऊन जात असतो. कोणता विषय? मराठी. कारण की आपण त्याला सर्व सोपं समजून बसलाय, आपल्याला आलेली भाषा आहे ती. पण यामधले असे अनेक शब्द आहेत, यामधले असणारे अनेक प्रश्न आहे जे आपल्याला जमत नाही. कारण यामध्ये असणारा मराठी व्याकरण हा एक घटक आहे. मराठी व्याकरणाचा अभ्यास करावा लागेल. मग आता व्याकरण म्हटल्यानंतर बऱ्याच जणांच्या लक्षात असं येऊन जातो की फक्त मला व्याकरणाचा अभ्यास करायचा आहे, शब्दांच्या जाती वाचायच्या आहे, नाम सर्वनाम विशेषण क्रियापद, इथं एवढंच का? नाही. तर त्याच्या पलीकडे जाऊन मग काही जण म्हणतात की मला प्रयोग आहे, समास आहे, जे काही त्यामधले टॉपिक आहे, अक्षरमालिका आहे, त्यामध्ये असणारा मुळाक्षर आहे, हेच येणार का? नाही. त्याच्याही पलीकडे जाऊन सर्वात मोठा टॉपिक आहे त्या ठिकाणी असणारा शब्द प्रकार. शब्द. तर हा शब्द प्रकार आहे. म्हणजे हा शब्द प्रकार नेमका काय आहे, तर या शब्द प्रकारामध्ये आपल्याला अनेक गोष्टी येत असतात. जसं त्यामध्ये येणाऱ्या म्हणी आहेत, त्यामध्ये येणारा सुविचार आहे, त्यामध्ये येणारे वाक्यप्रचार आहेत जे आपण अभ्यासलेला आहे, त्यामध्ये येणाऱ्या परत अलंकारित शब्द आहे, त्यामध्ये असणारे आपल्याला त्या ठिकाणी समानार्थी शब्द आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत, एका शब्दाबद्दल अनेक शब्द आहे. हा संपूर्ण घटक हा शब्द प्रकारामध्ये येत असतो. म्हणजे हा इतका मोठा विस्तृत टॉपिक आहे. त्याच्यामध्ये असणारे तत्सम शब्द आहे, तद्भव शब्द आहे, असा संपूर्ण असा मोठा घटक, मोठा व्याप आहे. कोणाचा? मराठीचा. हे मराठी फक्त तुम्हाला 3 अक्षरांनी लिहिलेला एक शब्द आहे, मराठी आणि आपली भाषा. पण मात्र तोच त्या प्रश्नाकडे वळलं तर मात्र आपण एक छोटंसं जर मी तुम्हाला उदाहरण दिलं, समजा तडे, त्यानंतर डोळे, केडे आणि खेडे, असे मी तुम्हाला 4 शब्द दिले आहे. तळे, डोळे, केडे आणि खेडे. आणि जर मी या ठिकाणी म्हटलं की यामध्ये असणारा अनेक वचनी शब्द कोणता, काय विचारलं मी? एक वचन अनेक वचनामधला एक टॉपिक घेतलाय. अनेक वचनी शब्द कोणता? तर मित्रांनो या ठिकाणी सर्वात जास्त आपला गोंधळ होतो अभ्यास केलं नाही तर. कारण तडे, अरे तडे, कारण आपण तडेला एका वचनात काय म्हणत असतो? तळा. आणि अनेक असेल तर तडे, हे आपल्या बोली भाषेत झालं. डोळे, एक असेल तर डोळा आणि अनेक असेल तर डोळे. एक असेल तर केळा, केळा का? नाही. एक असेल तर केळी आणि अनेक असेल तर केडे. एक असेल तर खेडा आणि अनेक असेल तर खेडे. हे आपल्या शब्दात झाले बोली भाषेत. पण मात्र व्याकरण आपल्या बोली भाषेवरचा नाही, तर व्याकरण हा प्रमाण भाषेचा आहे. व्याकरण हा कशावर असतो? प्रमाण भाषेवर असतो. आपल्या मातृभाषेवर त्याचा अभ्यास केलेला आहे, प्रमाण भाषेवर अभ्यास केलेला आहे. मग तेव्हा मात्र या ठिकाणी निश्चितपणे अनेक वचनी शब्द हा एकच आहे. कोणता? डोळे. का? मग हा अनेक, कारण एक असेल तर डोळा आणि एकापेक्षा जास्त असेल तर डोळे. पण तडेच्या बाबतीत मात्र तसा होत नाही. एक असेल तर तडे, बघा, एक असेल तर तडे आणि अनेक असेल तर तडी. आपण कधी शब्द बोलतो का? नाही. पण अनेक असेल तर मात्र तडी होतो. तसंच केळे हा आहे, एक असेल तर केळे, मग अनेक असेल तर केळी. अनेक असेल तर काय होतो? केळी. आपण एकला केळी म्हणतो आणि अनेकला केड्या म्हणतो.
बघा असा आपल्याला हा कुठेतरी एक विरोधाभास दिसतो. जसं खेडे एक असेल तर खेडे आणि अनेक असेल तर खेडी, हे जे शब्द आपण वापरत नाही व्यवहारामध्ये ते आपल्याला त्या ठिकाणी संभ्रमात पाडतात. म्हणजे पाहिजे तेवढं हे सांगायचं तात्पर्य उदाहरण याच्यासाठी दिलं कारण मराठीला सोपं समजून चालणार नाही आणि हा मराठी इतका महत्त्वाचा विषय आहे. व्याकरणासोबतच हा शब्द प्रकार म्हणजे मनी सुविचार वाक्यप्रचार आहे, समानार्थी शब्द आहे, विरुद्धार्थी शब्द आहे, हे सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे. अलंकारिक शब्द आहे, हा सर्व पाठ तुम्हाला मराठीमध्ये येतो. जो कोणत्याही परीक्षेला महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या कोणत्याही परीक्षेला वर्ग ड पासून तर वर्ग अ पर्यंतचे परीक्षा कुठली दिले तर त्यामध्ये महत्त्वाचा विषय कोणता? मराठी. म्हणून मराठीचा अभ्यास करणं हे महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला काय वाचावे? मराठी वाचायचं आहे. मग मराठी वाचताना कसं वाचावे ते सुद्धा आहे. मग याच्यासाठी वेगवेगळ्या मार्केटमध्ये पुस्तक आहेत. पण सर्वात पहिले हा मराठीचं वाचन करताना या ठिकाणी बघा, मराठी तुम्ही कितीही वाचा, पहिल्या वर्गापासून वाचत आहे तुम्ही, अ आ पासून शिकले आहेत, तर तुम्ही त्या मराठीमध्ये PhD जरी झाले तरी तो विषय संपलेला नाही. अ आ पासून वाचन केले पण मराठीमध्ये PhD झाले, त्याचं संशोधन केले तरी मात्र मराठी विषय नाही, कुठलाच विषय संपत नाही. एकही विषय आहे त्या विषयाची सुरुवात तर विषयाचा शेवट तुम्हाला सांगता येणार नाही, इतके त्या ठिकाणी त्या विषयाचं व्याप आहे. तर तेव्हा मग आपल्याला काय पाहिजे? मग आपण परीक्षा कोणती देत आहोत त्या परीक्षेनुसारच वाचायचं. मला सांगा मित्रांनो, तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत आहेत, मग तुम्हाला जर DYSPचा अभ्यास करत असेल तर शक्य होईल का? नाही. मग मी ज्याची तयारी करतायत तेच वाचायचं. तुम्ही DYSPची तयारी करत आहेत आणि तुम्ही पोलीस भरतीचा जर अभ्यास केले तर शक्य होईल का? नाही. मग तुम्हाला काय करायचं आहे? मग याच्यामध्ये सुद्धा एक प्रकार आहे, ओळखा ओळखीचा कार्यक्रम. काय म्हणत असतो आपण त्याला? ओळखा ओळखीचा कार्यक्रम. हा ओळखा ओळखीचा कार्यक्रम काय आहे? कधी कधी विद्यार्थी असे वाचत जातात, भरपूर पुस्तकं घेतात, हा सुद्धा मराठीचा आणला, त्याला सुद्धा मराठीचा जो लेखक सांगेल तो लेखक सांगेल त्याच्याकडून मराठी घेऊन येत असतात. पण मात्र असं होणार नाही. तुम्ही कितीही पुस्तकं ढग ढग जर जमा केले तर त्याला अर्थ नाही. एकच मराठीचं जरी पुस्तक वाचले, खूप सुंदर पुस्तक आहे प्रमाण भाषेनुसार, मोरा वाळंबे यांचं. कोणाचा? मोरा वाळंबे यांचा. आता हा पुस्तक बऱ्यापैकी सुरुवातीला क्लिष्ट जातो, थोडीशी अडचणी येतात, बऱ्याचपैकी शब्द त्यातलं कळत नाही. मग त्यामध्ये गुट्टे मॅडम म्हणून आहेत, आशालता गुट्टे, खूप सुंदर पुस्तक आहे. बाळासाहेब शिंदे सर आहेत, यांचं सुद्धा आहे. म्हणजे सहजासहजी साध्या भाषेमध्ये समजणारे हे पुस्तक आहेत. तर त्याला एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचं, त्याच्या कन्सेप्ट क्लिअर करायच्या, मग त्यानुसार स्टेप बाय स्टेप आपण त्या विषयाला वाचत जायचं. मग त्यामध्ये सोपं जाईल तुम्हाला, कारण तुमची भाषा असल्यामुळे त्या विषयाला वाचणं सोपं जाईल. आता त्या ठिकाणी काय वाचायचं हे लक्षात आलं तुम्हाला. मग आता वाचन कसं करायचं? वाचन करत असताना तुम्हाला तेच सांगितलं आहे, तुम्हाला फक्त परीक्षा पास करायची आहे. तुम्हाला ज्ञान मिळवायचं आहे. कशासाठी? परीक्षेसाठी. तुम्हाला त्याच्यात PhD करायची नाही, कारण तो विषय फक्त तुम्हाला परीक्षेपुरते विचारला जाणार आहे. ती नोकरी लागल्यानंतर तुम्हाला तो विषय कधीच विचारला जाणार नाही. कारण तुम्ही जेव्हा ती नोकरी करणार, तसं समजून चला एखादा व्यक्ती जर मी एखादं उदाहरण घेतो, समजून चला PSI झाले. PSI झाल्यानंतर त्यांना मराठीचं काहीच काम नाही, फक्त आपण बोलता येतं तेवढी बोलायची आहे, पण मराठी व्याकरणाचा उपयोग त्या ठिकाणी होईल का? कारण ते त्यांच्या डिपार्टमेंटशी संबंधित, त्यांच्या नोकरीशी संबंधित काम करणार आहेत. STI झाले, STI झाल्यानंतर त्यांना त्यांच्या सेल टॅक्सशी संबंधित काम करायचं आहे. त्यांना मराठी व्याकरणाचं त्या ठिकाणी विचार नका की त्या ठिकाणी कुठलं यांच्या याच्या खात्यामध्ये इतके इतके पैसे आपल्याला धाड मारायची आहे, तो नाम आहे, असं काही विचारणार का? अजिबात नाही. त्यामध्ये त्या नोकरीचा आणि त्या विषया संबंध नाही. मग तो विषय महत्त्वाचा कशासाठी? फक्त आपल्याला परीक्षा पास करण्यासाठी. कोणत्याही नोकरीसाठी असो, फक्त आपल्याला विषय तो परीक्षा पास करायची आहे. म्हणजे तो ओळखा ओळखीचा कार्यक्रम वापरायचा. म्हणजे आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच वाचा, अतिरेकही वाचू नका आणि कमी पण वाचू नका. म्हणजे काय होईल? विषय पण समजेल आणि त्या परीक्षेमध्ये जी काही वर्गवारी असेल, म्हणजे 25 गुण असेल, 50 गुण असासाठी असेल, 30 गुणासाठी असेल, ते गुण आपण यामध्ये कव्हर करू शकतो. मग त्यामध्ये वेगवेगळे टॉपिक आहेत. जसं तुम्हाला संदर्भासाठी दिलं आहे मी, मोरा वाळंबे सांगितलं आहे, गुट्टे मॅडम सांगितलं आहे, बाळासाहेब शिंदेचं पुस्तक सांगितलं आहे, ते तुम्ही वाचन करू शकता. हे होतं मराठीच्या बाबतीत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण जाऊ पुढे, गणित आणि बुद्धिमत्ता. बघा, हे सुद्धा काही आपल्यासाठी नवीन विषय नाही, कारण गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय जेव्हा जेव्हा आपण हाताळत होतो तर पहिल्या वर्गापासून सुरुवात झाली. आता इथे थोडासा नवीन वाटणारा एक विषय म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. आता तो कसा? कारण बुद्धिमत्ता चाचणी हा आपल्या काही पाठ्यक्रमात, आपल्या पाठ्यपुस्तक आपल्याला नव्हतं. पहिल्या वर्गात गेलं, मराठी गणित शिकलं, दुसऱ्या वर्गात गेले तेच विषय शिकले, तिसऱ्या वर्गामध्ये सुद्धा तुम्हाला कधी म्हणजे तो बुद्धिमत्ता आलेला नाही. पण चौथ्या वर्गात गेल्यानंतर मात्र
आता ते 5व्या वर्गात गेलेला आहे. एक स्कॉलरशिप नावाची परीक्षा होत होती आणि स्कॉलरशिप नावाच्या परीक्षेमध्ये मात्र या बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची हाताळणी तुम्ही केलेली आहे. कसं, आता बऱ्यापैकी तुमच्या लक्षात येईल बघा. कशा पद्धतीने, अशी काहीतरी एक आकृती दिलेली असायची आणि याला प्रश्न विचारला जायचा की याला पाण्यातील प्रतिबिंब याचे कसे दिसेल. आणि तुम्हाला असंच काहीतरी आकृती असायची, त्याला आरशातील प्रतिमा याची कशी दिसेल असे काही होते. त्याच्यानंतर परत असे काही तुम्हाला प्रश्न आले असणार. यापैकी वेगळा कोणता, वेगळा घटक ओळखा, विसंगत घटक ओळखा. हे तुम्ही वर्ग 4थ्या वर्गात केलेले आहे. म्हणजे त्यावेळेस वर्ग 4थ्यामध्ये, आजच्या कंडिशनमध्ये 5वा वर्ग, कारण ती स्कॉलरशिपची परीक्षा आता 5व्या वर्गाला गेलेली आहे. तर तो बुद्धिमत्ता चाचणी विषय आपल्या अभ्यासक्रमात नव्हता, पण मात्र स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या माध्यमातून, नवोदयच्या परीक्षेच्या माध्यमातून, प्रज्ञाशोधच्या परीक्षेच्या माध्यमातून हा विषय आपण हाताळलेला होता. बघा, आपल्या स्पर्धा परीक्षेची सुरुवात ही आपल्या पहिल्या वर्गापासूनच होत असते, पण आपल्याला ते माहीत नसते. आणि कारण हा सगळेच विषय आपण पहिल्या वर्गापासून अभ्यासलाय. मी मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा वारंवार तेच आता बोलणार नाही मी. मग त्या ठिकाणी तुम्ही बुद्धिमत्ता चाचणी हाताळले. आता हा गणिताची बहीण म्हणून हिच्याकडे बघितले जातात. कोणाची? गणिताची बहीण. कारण गणित हा मोठा भाऊ, कारण वर्ग पहिल्या वर्गापासून आला, त्याच्यानंतर मध्ये मध्ये भेटत गेली कोण? बुद्धिमत्ता चाचणी. आता हा गणिताचा आणि बुद्धिमत्ता चाचणीचा फार जवळचा संबंध. या ठिकाणी एक टॉपिक सुद्धा आहे, नाते संबंध. या ठिकाणी एक येतो नाते. बघा, हे बुद्धिमत्ता चाचणी प्रश्न फार दूरचे नसतात, नात्यांवर प्रश्न असतो. जसं आई, बाबा, काका, मामा. या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की तुझ्या वडिलाचा एकुलता एक मुलगा कोण? प्रश्न पडते. माझ्या वडिलाचा एकुलता एक मुलगा. आपण फास्ट वाचतो आणि पटकन उत्तर देतो की माझा भाऊ. आणि उत्तर आपलं अगदी चुकलेलं असतो, कारण वडिलाचा एकुलता एक मुलगा म्हणजे तुम्हीच असणार, दुसरा कोणी असेल का? नाही. तर अशा पद्धतीचे फास्ट विचारलेले प्रश्न असतात. कधी कधी प्रश्न असे विचारले जातात, बदक प्लस बदक प्लस बदक, आणि उत्तर मांडलेलं असते 777 777, आणि प्रश्न विचारतात बदक इज इक्वल टू किती. आता आपण त्याच्यात विचार करायला लागतो, अरे बदक बदक प्लस बदक हे कायचं, हे कशाचं येणार. पण मात्र याचाच गणिताचा संबंध आहे. तो कसा? या ठिकाणी बदक बदक याचा अर्थ इथे मांडणारी किंमत ही संकेत आहे, म्हणजे या ठिकाणी असणारा अंक एकच असेल, या ठिकाणी असणारा अंक एकच असेल, या ठिकाणी असणारा सुद्धा अंक एकच असेल, आणि ते प्लस प्लस आहे, म्हणजे या ठिकाणी असणारी संख्या, या ठिकाणी असणारी संख्या, हा तीनही संख्या एकच आहेत. आणि जेव्हा तीनही संख्या एकच संख्या 3 वेळा मिळवल्यानंतर उत्तर इतका येत आहे, याचा अर्थ याला 3 ने जर तुम्ही डिवाइड केले तर याचं उत्तर ही एक संख्या मिळेल. म्हणजे संबंध हा कोणाशी आलेला आहे? गणिताशी. म्हणून म्हटलं गणित आणि बुद्धिमत्ता हे एकमेकाचे रिलेटिव्ह आहेत. तर गणित वर्ग पहिल्या वर्गापासून शिकला आपण, ते बोलतच आहे मी नेहमी 1 पासून 100 पर्यंत, 1 2 3 वर्गात उभं केलं. पहिल्या वर्गात तेच शिकलं होतं. आता फक्त ते 1 2 झाले, कारण आता इंग्लिश मीडियम आपल्याकडे थोडं जास्त आलेलं आहे त्यानुसार. तर काही हरकत नाही. आता बघा, ते 1 ते 100 पर्यंत आपण शिकलेलं होतं. मग त्या ठिकाणी मी आता जर म्हटलं तुम्हाला की 1 पासून 100 पर्यंत लिहून दाखवा, तर असं कोणीही व्यक्ती नाही की ज्याला हे लिहिता येणार नाही. इव्हन पहिल्या वर्गाच्या मुलाला सुद्धा लिहिता येतो. पण तोच प्रश्न जर मी म्हटलं की 1 ते 100 मध्ये अंक किती, मात्र आता त्याला मोजत बसावं लागेल. आता काय करावं लागते? 1 ते 100 मध्ये अंक किती म्हटल्यानंतर मोजावं लागेल. आणि मी त्या ठिकाणी म्हटलं की संख्या किती, मग तेव्हा सुद्धा त्याला प्रश्न पडेल. आता तर अंक विचारले आणि आता तर संख्या. मग हे संख्या म्हणजे काय आणि अंक म्हणजे काय, हा सुद्धा कन्सेप्ट आपल्या इतक्या क्लिअर असायला पाहिजे. कारण 1 ते 9 पर्यंत जेव्हा आपण जात असतो तेव्हा एकच अंक आहेत, आणि जेव्हा 10 पासून सुरुवात करत असतो यामध्ये 2 अंक आलेले आहेत. 1 पासून तर 9 पर्यंतचे जे एक अंक आहेत, नंतर 10 लिहिताना आपण हा 1 आणि नंतर 0चा वापर केला, आणि 10 जे लिहिलेलं आहे ही एक संख्या आहे. संख्या किती आहे? एकच, पण अंक मात्र किती आहे? 2. जेव्हा मी 100 लिहिणार तेव्हा 3 अंक झाले, पण मात्र संख्या एकच आहे. तेव्हा हा सगळ्यांना मोजावं लागते, आणि ह्या सगळ्यांना मोजताना मग आपण मोजत बसतो. 1 पासून 9 पर्यंत 9 झालेत. 10 मध्ये 2 म्हणजे प्लस 2 केलं, 12 मध्ये 2 प्लस 2 केलं, 13 मध्ये 2 प्लस 2. असं जर करत गेलं तर आपला गणित सोडवून होईल का? अजिबात नाही. कारण तुम्ही असं सोडवले ना तर तुमचा पेपर झाला सोडवून, म्हणजे पेपरचे वेळही जरी झाले तरी तुमचा गणित सोडवून होणार नाही. मग याच्यासाठी काय, काही छोट्या छोट्या गोष्टी, सरळ काम आहे. जसं 1 पासून 9 पर्यंत 9 अंक आहेत, सिद्ध आहे. 10 पासून जेव्हा तुम्ही जाणार 99 पर्यंत 2 अंक आलेले आहे. मग 10 पासून 99 पर्यंत संख्या किती आहे? तर मग संख्या आपल्याला येणार 90. मग प्रत्येक ठिकाणी 2 म्हणजे झाले किती? ते 180 प्लस किती आहे? 9. त्यानंतर 100 मध्ये अंक किती? 3. सगळ्यांना प्लस करा, तुम्हाला येणार या ठिकाणी 192.
एक साध्या पद्धतीने या मेथड आहेत बघा. प्रश्न साधे आहे, प्रश्न मी एकदम साधे साधे सांगत आहे. याच्याही पलीकडे जाऊन अनेक प्रश्न असतात. एक किती आहे, दोन किती वेळा येतो, तीन किती वेळा येतो. एक मागे STIला प्रश्न विचारून गेलेला होता STIच्याच एक्झामला, की प्रश्न असा विचारला की 200 ते 400 मध्ये 4 हा अंक एकदाच येणार अशा संख्या किती. प्रश्न असा 200 ते 400 मध्ये 4 हा अंक एकदाच येणार अशा संख्या किती. परत मग याच्यात कन्फ्युजन, अरे 4 किती वेळा येतो, मग 200 पासून सुरुवात केलं, 204 एक वेळा आला. त्याच्यानंतर मग 214 एक वेळा आलेला आहे, 224 एक वेळा आलेला आहे. असं मोजत बसलं तर ते शक्य होणार नाही. त्याच्यासाठी 1 ते 100 पर्यंतचाच अभ्यास जो पहिल्या वर्गामध्ये फक्त आपण त्याला वाचन केलं. आता लक्षात पाहिजे की 1 ते 100 मध्ये 4 हा एकदाच येतो. बघा 4 हा किती वेळा येतो असा जर प्रश्न असेल तर तो 20 वेळा येतो. 4 हा किती संख्येत येतो तर तो 19 संख्येत येतो. आणि 4 हा एकदाच येतो अशा संख्या किती तर त्या आहे 18. आणि आपल्याला म्हटलं 4 हा अंक एकदाच येतो अशा संख्या किती. मग याचा अर्थ 200 पासून 400 पर्यंत जेव्हा तुम्ही पुढे चालले, मग 201 203 200 या पद्धतीने जेव्हा जाणार, म्हणजे याचा अर्थ सुरुवातीचा 2 कायम राहील, पण इकडे 1-2च पाडे सुरू होईल. सुरुवातीचा 2 कायम आहे, पण मात्र इकडे 201 1 202 2 3 4 5 असं 299 पर्यंत जाणार. याचा अर्थ 1 पासून 99 पर्यंतच गेले, म्हणजे याचा अर्थ सुरुवातीचा 2 कायम आहे, म्हणजे एकदाच येईल अशा संख्या किती 18च असेल. त्याच्यानंतर 300 पासून सुरुवात केले, मग 400 पर्यंत जाणार. मग 300 पासून सुरुवात केल्यानंतर 300 सुरुवातीचा 3 कायम राहील, पण नंतरचा 1 2 3 4 तेच येणार आहे, 1 ते 99च येणार आहे, म्हणजे ते सुद्धा 18 झाले. पण मात्र या ठिकाणी 18 + 18 36 संख्या आहेत असं आपण सांगतो, पण आपला उत्तर चुकतो. का? कारण शेवटच्या 400 मध्ये 4 आहे, शेवटच्या 400 मध्ये सुद्धा 4 आहे, म्हणजे याचा अर्थ किती झालेला आहे 37 तर हे असे आपल्याला थोडक्यात प्रश्न चुकवतात. हा STIला विचारला, पण मात्र होताना पहिल्या वर्गाचा भाग म्हणजे 1 ते 100च आहेत, पण मात्र हा गणिताचा. याला विस्तृतपणे आपल्याला अभ्यास करता येतो मित्रांनो. फक्त मी तुम्हाला त्याचा प्रश्न पॅटर्न कसा असते, तो विषय कशा पद्धतीने प्रेझेंट केल्या जातात त्याबद्दल माहिती आहे. बुद्धिमत्ता चाचणीबद्दल सुद्धा आहे, आपल्याला नाते माहीतच आहे. जसं तुम्हाला म्हटलं घड्याळावर प्रश्न विचारतात. आता घड्याळ तर आपण रोजच बघतो, हाताला बांधतो, मात्र त्या घड्याळावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. अनेक टॉपिक आहेत त्याच्यामध्ये. आपल्याला अक्षरमाली, आता ABCD कोणाला येत नाही, ABCD वर सुद्धा प्रश्न विचारतात. आता ABCD वर प्रश्न कसे काय, जसं एखादा उदाहरण दिलं तुम्हाला मी, असा प्रश्न दिलाय समजा. एक साधा प्रश्न, मी छोटे अगदी बेसिक घेत आहे, म्हणजे फक्त त्या विषयाची ओळख. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये आपल्याला विस्तृतपणे अभ्यास करता येतो. प्रत्येक विषयाला आपल्याला टच करावं लागेल, प्रत्येक विषयाला पुढे जावं लागेल. फक्त त्या विषयाचं प्रेझेंटेशन कसं असते परीक्षेमध्ये आणि त्या विषयाला काय महत्त्व आहे त्याबद्दल सांगते. जसं E आहे, J आहे, O आहे आणि इकडे T आहे. आपल्याला पुढे क्वेश्चन मार्क दिलेला आहे. मग यामध्ये आपण काय करतो, A पासून उत्तर येणार नाही हे अजिबात नाही, कारण आपल्याला उत्तर सगळ्यांनाच येतो, पण मात्र तो किती वेळात येतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण त्याला वेळेचे बंधन असतात. आणि आपल्याकडे समजून चला 1 तासाचा पेपर आहे आपला. 1 तास म्हणजे आपले 90 मिनिटं आणि प्रश्न असतात 100, म्हणजे 100 प्रश्न 90 मिनिटात. एका प्रश्नाला किती वेळ असेल, जवळपास समजले तर 40 सेकंद वगैरे येऊ शकेल जवळपास. मग त्या 40 सेकंदात प्रश्न, मग याच्यात विचार करत बसलं तर होईल का. मग A पासून तुम्ही जेव्हा Z पर्यंत लिहित जाणार तर तेव्हा 40 सेकंद तुमच्या इथंच जाणार. मग उत्तर सोडवणार कधी. तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला ABCD आली पाहिजे. हा काही प्रश्न ABCD कोणाला येत नाही, तो तर नर्सरीच्या मुलाला सुद्धा येतो, पण ABCD तशी नाही. तर आपल्याला याला ही साखळी A पासून Z पर्यंत लिहून न सांगता आपल्याला तोंडपाठ सांगता आली पाहिजे. कसं AJOT हे लक्षात कसं येईल पटकन तुम्हाला उत्तर. बघा E चा नंबर 5, J चा नंबर 10, O चा नंबर 15, T चा नंबर आहे 20, म्हणजे 5 10 15 20, 5 5 25 25 आहे Y. म्हणजे हा काही स्ट्रिक्ट आपल्याला त्या ठिकाणी वापरावं लागतात, म्हणजे लक्षात येईल 5च्या पट्टीत गेलेला आहे. आणि हेच जर तुम्ही ABCD लिहून जर बघितले असते तर वेळ तुमचा गेला असता. तर अशा अनेक गोष्टी तुम्हाला या बुद्धिमत्ता चाचणीमध्ये येतात. गणितात सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत. रेल्वेवर प्रश्न विचारल्या जातात, वयावर प्रश्न विचारल्या जातात, म्हणजे अनेक टॉपिक आहेत त्याच्यामध्ये. हा सगळा महत्त्वाचा. मग हे आहे काय वाचायचं आहे, त्यातले अनेक टॉपिक आहे, मग त्याला वाचायचं कसं, म्हणजे त्याची प्रॅक्टिस. आणि मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे असे विषय आहेत त्याला पाठ केल्यानं होत नाही. बरेच विद्यार्थी आजच्या कंडिशनमध्ये काय करतात, अनेक व्हिडिओ आहेत, जसं आता मी तुम्हाला गणिताबद्दल सांगत आहे, यूट्यूबवर बघतात, इकडे तिकडे व्हॉट्सअपला शेअर करतात, फक्त त्याला ऐकतात
ऐकल्याने गणित येत नाही. लक्षात घ्या, फक्त ऐकल्याने गणिताचा अभ्यास होत नाही किंवा तुम्ही त्याला वाचल्यानेही गणित होत नाही. कारण गणित हा वाचायचा किंवा ऐकण्याचा विषय नसून गणित हा सराव करण्याचा म्हणजे लिखाणाचा विषय आहे. त्याला सराव करणं महत्त्वाचं आहे, लिखाण महत्त्वाचं आहे. जोपर्यंत त्याच्या गणिताच्या मेथड किंवा त्याचे प्रॅक्टिस करणार नाही, लिहून बघणार नाही, तोपर्यंत गणित किंवा बुद्धिमत्ता चाचणी होणार नाही. कारण याला पाठांतर केल्यानं होणार आहे का? जसं तुम्हाला एखादा मराठीचा असेल किंवा इतिहासाचा असेल प्रश्न, तुम्ही पाठ करून टाकणार है ना. इतिहासाच्या प्रश्नाला पाठ करणार की त्या ठिकाणी 1857चा उठाव ज्याबद्दल तुम्हाला काही एखादा प्रश्न विचारला असेल त्याला पाठ करून टाकणार. तुम्हाला आधुनिक भारताच्या इतिहासाबद्दल काही प्रश्न विचारला असेल त्या ठिकाणी त्याला सुद्धा पाठ करून टाकणार. म्हणजे कुठलाही असेल, शिवकालीन इतिहासाबद्दल काही प्रश्न विचारला असेल त्या एखाद्या घटकाला पाठ करून टाकणार. पण मात्र गणिताला पाठ करणार आहे का? कारण या ठिकाणी जसं या ठिकाणी मी जे वगैरे हे सगळं दिलं होतं किंवा जे काही अंकवाले संख्या दिल्या होत्या तेच येणार असं नाही, त्या बदलतात. फक्त त्याची मेथड, याचा सराव महत्त्वाचा आहे. म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे सुद्धा आपल्याला तेवढेच महत्त्वाचे विषय आहे. आणि वाढत्या परीक्षा पद्धतीनुसार वेगवेगळे, जसं राज्यसेवेला जसं म्हटलं होतं की MPSC मध्ये असणाऱ्या PSI ST IASला याची जी काठिण्य पातळी आहे ती खूप हाय गेलेली आहे. जसं आपल्या वर्ग 3च्या परीक्षेला विचारल्या जातात असं विचारल्या जात नाही. तर त्याला चिन्हांमध्ये, जसं बुद्धिमत्ता चाचणीचा प्रश्न आहे, जसं आता आपण म्हटलं काकाच्या, मामाच्या, मुलीच्या, बहिणीच्या, भावाची, त्याची कोण, असे काही प्रश्न हे आमच्या इतर परीक्षेला असतील, तलाठी क्लरिकलला वगैरे वर्ग 3च्या. पण तोच प्रश्न मात्र त्याचाच उत्तर जर तुम्हाला काढायचं असेल तर तिथे M स्टार T असं काहीतरी असेल आणि परत इकडे असणार N. तर या ठिकाणी मग तुम्हाला मांडणी केली असते की A ही B ची आई आहे, B ही A ची मावशी आहे. मग इथे विचारतात मग एमचा एनशी नाता काय, म्हणजे हे चिन्हांमध्ये गुंतवलेले असतात. मग हा एम आणि एनचा बघा हे नाते सुद्धा त्या प्रश्न पद्धतीला कलाटणी मारलेले असतात. म्हणजे हेच तुम्हाला समजून घ्यावं लागेल, चिन्हांमध्ये नाते आहे आणि या चिन्हांचे नाते जोडून मग या चिन्हांमध्ये बांधून याचं उत्तर काढावं लागेल. आहे तो अनेक प्रश्न प्रकार आहे तो म्हणजे हे सांगत आहे कशाला मी, कारण तुम्हाला तोच टॉपिक कशा पद्धतीने पुढच्या परीक्षेला विचारल्या जातात. म्हणून त्यासाठी त्याचा सराव म्हणजे अगदी महत्त्वाचा विषय बुद्धिमत्ता चाचणी गणित. यासाठी सुद्धा मार्केटमध्ये अनेक पुस्तकं आहेत. म्हणून किती पुस्तक वाचायचे, एकच पुस्तक वाचायचं आणि तो पुस्तक चांगला वाचायचा. मग कोणताही वाचा. आता मी तुम्हाला एखाद्या लेखकाचं नाव सांगून किंवा त्याचं हे करणार नाही, मार्केटिंग करणार नाही, पण मात्र कुठलाही एक पुस्तक वाचा, पण चांगलं वाचा. अनेक पुस्तक आहे, तुम्हाला गणित विषयाचे अनेक पुस्तकं दिसेल. जसं फास्ट ट्रॅक म्हणून त्या ठिकाणी सतीश वैशेचं सुद्धा पुस्तक आहे, मास्टर ऑफ मॅथ म्हणून नावाचं अजय चव्हाणचं पुस्तक आहे, त्यानंतर गणित गुरु नावाचं एक पुस्तक आहे. अनेक अनेक लेखकांचे पुस्तक आहेत. त्यानंतर याच्यात बेस्ट अँड बेस्ट म्हणजे अग्रवाल सरांचं एक पुस्तक आहे. हे सुद्धा पुस्तक आहे जे हिंदीमध्ये आज त्याला सध्या मराठीमध्ये सुद्धा त्याचं रूपांतरित होत आहे. म्हणजे ते सुद्धा अग्रवाल सरांचं खूप बेस्ट पुस्तक आहे. तर हे सगळं एकच घ्या, कुठलाही एक, पण मात्र सुरुवात ही बेसिक पासून करा आणि मग त्याला हळूहळू वळवा. ओके. त्याच्यानंतर मी जातो पुढच्या, म्हणजे महत्त्व मराठी गणित बुद्धिमत्ता चाचणीचं कळलं असेल की कशा पद्धतीने प्रश्न विचारतात आणि त्यासाठी काय वाचायचं. त्यानंतर आहे इतिहास. इतिहासाच्या बाबतीत सुद्धा हाच प्रकार आहे. इतिहास हा सुद्धा काही लहान नाही. बघा तुम्ही इतिहास तिसऱ्या वर्गात शिकले, माणसाची गोष्ट. माणसाची गोष्ट नावाचं एक पुस्तक होता जो वर्ग 3रीत होता. त्या ठिकाणी माणसाची उत्पत्ती कशी झाली, मग त्याने आपल्या दगडाचा शोध लावला, अश्माचा शोध लावला, त्यानंतर त्याने अग्नीचा शोध लावला, कच्चे माज भाजून, म्हणजे हा इथून तो इतिहास आणि त्याच्याही म्हणजे माणसाच्या उत्पत्ती झाल्यापासूनचा इतिहास. पण मात्र मग इतका इतिहास अभ्यास करायचा आहे का? नाही. मग आपण परीक्षा कोणती देत आहोत आणि त्याच्यासाठी त्याचं वेटेज काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, त्यानुसार त्या इतिहासाचा अभ्यास करायचा आहे. मग त्यासाठी सुद्धा बेसिक पासून मग सर्वात जास्त विचारलेला इतिहास आहे महाराष्ट्राचा इतिहास. महत्त्वाचा आहे महाराष्ट्राचा इतिहास. त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास. आधुनिक भारताचा इतिहास हा सगळ्यात यांना महत्त्व प्राप्त झालेला आहे. त्याच्यानंतर प्राचीन इतिहास सुद्धा आहे, मध्ययुगीन इतिहास आहे, शिवकालीन इतिहास सुद्धा आहे. जो मध्ययुगीनच्या याच्यात येतो तो शिवकालीन इतिहास सुद्धा, शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. वर्ग 4थ्या वर्गाच्या पुस्तकात तुम्ही अभ्यासले असणार शिवाजी महाराजांचा इतिहास. मग त्या शिवाजी महाराजांच्या इतिहासावर प्रश्न असतात. आता जो 4थ्या वर्गात आपण शिवाजी महाराजांवर प्रश्न शिकलो होतं किंवा जो काही वाचन केलं होतं की अफजल खान आणि शिवाजी महाराज यांच्यातला जी काही लढाई झाली, शिवाजी महाराज त्यांना आपलं वागणं काही खूप असतात आणि त्यांचं हे सगळं वाचलं. पण आता प्रश्न काय विचारणार की शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या
गडावर केला. म्हणजे प्रश्न तिथून तयार झाला. आता शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या गडावर केला? हा झाला आपल्या वर्ग 3च्या पोस्टला. आता तोच प्रश्न तुम्हाला आयोग कसा विचारेल की शिवाजी महाराजांच्या अर्थव्यवस्थेमध्ये, म्हणजे शिवाजी महाराजांची आर्थिक व्यवस्था खूप बलाढ्य होती, म्हणजे शिवाजी महाराजांच्या अर्थव्यवस्थेमध्ये होन व शिवराई या पद्धतीचे नाणे होते. तर होन, आता जसं आपला रुपया आहे चलनात, तर होन व शिवराई या पद्धतीचे नाणे होते. तर त्या नाण्यांबद्दल खालील पर्याय योग्य शोधा. मग 4 पर्याय तुम्हाला मांडले असतात. बघा, पहिला हा दिलाय विधान आणि त्या विधानावर 4 पर्याय दिलेला आहे की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होन व शिवराई हे जे नाणे होते त्याबद्दल योग्य पर्याय निवडा. पहिला विचारला जातो, मग त्या ठिकाणी दिलेलं असेल सोन्याचे होते त्याला होन म्हणतात, आणि तांब्याचे होते त्याला शिवराई म्हणतात, शिवराई. इकडे असणार सोन्याचे होते त्याला शिवराई म्हणायचे किंवा तांब्याचे होते त्याला होन म्हणायचे. त्यानंतर इकडे होन तांब्याचे आणि शिवराई सुद्धा तांब्याचीच. चौथा पर्याय असेल होन सोन्याचा आणि शिवराई सुद्धा सोन्याची. बघा, म्हणजे हा विधानावर तुम्हाला 4. हे कोण मांडलं? आणि हा तुम्हाला सरळ प्रश्न विचारला असता की शिवाजी महाराजांच्या काळात असणारा होन हे नाणे कोणत्या धातूचे होते, असा साधा प्रश्न विचारला असता तर तो वेगळा असता. तुम्हाला प्रश्न विचारला असता की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असणारं शिवराई हे नाणे कोणत्या धातूचे होते, हा प्रश्न तुमच्या सर्वसाधारण परीक्षेला म्हणजे वर्ग 3ला विचारला असता. पण मात्र होन व शिवराई याबाबत विचार करून योग्य विधान ओळखा, मग तुम्हाला असे पर्याय देतात. म्हणजे तोच प्रश्न त्याच पद्धतीचा हा शिवाजी महाराजांच्या इतिहासावर विचारलेले प्रश्न, असे अनेक प्रश्न विचारतात. मग याचं उत्तर योग्य काय असेल ते आपल्याला ठरवायचं आहे. जसं होन, मी उत्तर सांगून देतो परत तुम्हाला कन्फ्यूज नको व्हायला, की जसं होन हे जे नाणं होतं ते सोन्याचे होते आणि शिवराई जे होती ती तांब्याची होती. म्हणजे आपला उत्तर या ठिकाणी क्लिअर होऊन जातो. तर असे अनेक घटक त्या ठिकाणी आपल्याला हा वर्ग, बघा हा मी जो प्रश्न विचारलेला आहे हा वर्ग 7चा आहे. तुम्हाला मी सांगत पण आहे हे येत कुठून आहेत, हे प्रश्न कुठले आहेत ते सांगत आहे. हा वर्ग 7वीच्या पुस्तकातील प्रश्न आहे. तर हाच प्रश्न त्या पद्धतीने विचारल्या जातात. तर असे अनेक प्रश्न प्रकार आहेत जे इतिहासाबाबत आहेत. जसं महाराष्ट्राचा इतिहास, आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये म्हणजे स्वतंत्र भारताचा इतिहास, स्वतंत्र 1857 पासून म्हणजे काँग्रेसची जे काही 1885 मध्ये जे आपले राष्ट्रीय काँग्रेस सभेचे जे काही आयोजन करण्यात आलं तिथपासून तर 1947 म्हणजे भारताला स्वतंत्र मिळेपर्यंत हा संपूर्ण इतिहासावर. मग त्यामध्ये गांधीजीचं युग वेगळं, त्यानंतर मवाड वेगळा, जहाल वेगळा, हे सगळे कालखंड इतिहासावर विचारले जातात. मग महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी काय झालं होतं, मग मराठवाडा कुठे होता, विदर्भ प्रांत कुठे होता, हा सगळं डिटेल्स त्याच्यामध्ये. मग त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये लढाई करणारे कोण, त्या ठिकाणी विदर्भासाठी लढाई करणारे कोण, किंवा विदर्भाचा जो मध्य प्रांतामध्ये जो विदर्भाचा पार्ट होता त्यामधले महत्त्वाचे जे काही सुधारक होते किंवा क्रांतिकारक होते, जसं आपण अहिल्याबाई होळकरांचं नाव घेतो, मल्हाररावजी होळकरांचं नाव घेतो, त्यांच्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर ते आहे. त्यानंतर समाज सुधारक हा सुद्धा त्यामध्ये इतिहासातला घटक आहे. फुले शाहू आंबेडकर आहे, आपले आगरकर आहे, यांच्यावर सुद्धा महत्त्वाचे प्रश्न. आणि एक निश्चित आहे की इतिहासाच्या प्रश्नामध्ये समाज सुधारकर निश्चितपणे प्रश्न असतो म्हणजे असतोच. फुले शाहू आंबेडकर, त्याच्यानंतर त्यामध्ये आगरकर, हे असे काही ठळक नावं आहेत ज्या आपल्या इतिहासामध्ये जे समाज सुधारक आहे त्यांच्यावर प्रश्न असतो. म्हणजे हा इतिहास सुद्धा हा तेवढाच महत्त्वाचा आहे. तसाच आहे भूगोल. आता भूगोल हा सुद्धा तेवढाच, तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा बोललं आहे भूगोलाबद्दल. जिल्ह्याच्या भूगोलापासून तर जगाच्या भूगोलापर्यंत हा भूगोलाचा अभ्यास आहे. हा काही संपणारा भूगोल नाही. तर हा भूगोलाची सुरुवात आपण 3ऱ्या वर्गात केलं, पण 4थ्या वर्गामध्ये असणारा भूगोल हा आपल्याला आजही विचारला जातो MPSCला, राज्यसेवेला. बघा, पुस्तक कोणत्या वर्गाचं आहे, 4थ्या वर्गाचा, पण प्रश्न कोणाला विचारला जात आहे, राज्यसेवेला. जी राज्यसेवेची परीक्षा देऊन काय बनला जातो, जे तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, DYSP बनला जातो, डेप्युटी कलेक्टर बनला जातो, डेप्युटी CO बनला जातो. प्रश्न 34चा आणि विचारत कुठे आहे, MPSCला, राज्यसेवेला. मग आता तोच प्रश्न काय विचारणार, हा 34चा प्रश्न 4थ्या वर्गाच्या पुस्तकात विचारला होता तसंच विचारणार का, नाही. त्या प्रश्नाचं स्वरूप मात्र बदललं जाणार. काय विचारणार की आपल्या समुद्र किनारपट्टीचे तुम्हाला साधा प्रश्न जर विचारलं की तेरेखोलची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे, हा झाला वर्ग 3चा प्रश्न. तेरेखोल नावाची खाडी आहे, ही कोणत्या जिल्ह्यात आहे, हा झाला वर्ग 3चा प्रश्न, जी आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघायला मिळतो. कोणत्या जिल्ह्यात, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. तेरेखोलची खाडी आहे, तेरेखोल नावाची नदी आहे. त्या नदीच्या प्रवाहातून समुद्रामध्ये जेव्हा पाणी जातो तो जो पसरट भाग तयार होतो त्या ठिकाणी
त्याला आपण खाडी म्हणतो. तर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मिळतो. तर हा चौथीचा प्रश्न हा तसं काही विचारला जाणार नाही. आता तो प्रश्न कसा विचारला जाईल बघा, की उत्तर ते दक्षिण, उत्तर ते दक्षिण या क्रमाने एक मिनिट, उत्तर ते दक्षिण खाड्यांचा उत्तर ते दक्षिण क्रम लावा. बघा प्रश्न काय असेल, खाड्यांचा कोणत्या, आता खाड्या म्हटल्यानंतर खाड्या तर आपल्या इकडे भागात नाहीच, खाड्या आहे आपल्या कुठे, आपल्या कोकण किनारपट्टीमध्ये म्हणजे समुद्र किनारपट्टीलाच खाड्या आहेत. मग महाराष्ट्रातील खाड्यांचा उत्तर ते दक्षिण क्रम लावा. मग तुम्हाला पर्याय असेल इथे. मग या ठिकाणी तुम्हाला देताना तेरेखोलची खाडी, दुसरा म्हणजे परत तुम्हाला दिलं असेल दाभोळची खाडी, धरमतरची खाडी, त्यानंतर रोह्याची खाडी, त्यानंतर असेल वसईची खाडी. मग आता हेच जे आहे तेरेखोलची खाडी, दाभोळची खाडी, धरमतरची, रोह्याची, वसईची खाडी, आता हे काय करणार तुम्हाला दुसऱ्या पर्यायामध्ये आलटून पलटून देणार. म्हणजे पहिले जसं इथे तेरेखोल होता, पहिले इकडे दाभोळ करणार, नंतर धरमतर करणार, नंतर रोह्या करणार, नंतर वसई करणार, नंतर मग इकडे दुसरं तेरेखोल वगैरे घेऊन जाणार. तिसऱ्या पर्यायामध्ये पहिले धरमतर करणार, नंतर रोह्याची करणार, नंतर मग तेरेखोलची करणार, नंतर मग वसईची करणार. चौथ्या पर्यायामध्ये पहिले वसईची करणार, नंतर रोह्याची करणार. मग म्हणजे अल्टरनेट क्रम. मग आपल्याला काय करायचं आहे, तो योग्य क्रम लावायचा. मग याच्यासाठी आपल्याला काय माहीत पाहिजे, मग उत्तरेकडून म्हणजेच पालघरपासून तर सिंधुदुर्गपर्यंत ही जी कोकण आपल्या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये, जसं आपण हा आपला बऱ्यापैकी ट्राय करतो, तर हा महाराष्ट्राचा नकाशा आहे. तर या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये या पालघरपासून तर या सिंधुदुर्गपर्यंत या ज्या काही खाड्या आहेत यांचा योग्य क्रम कसा, उत्तरेपासून म्हणजे वरच्या टोकापासून तर खालीपर्यंत यायचं आहे. मग याच्यासाठी आपल्याला त्या पूर्णच्या पूर्ण खाड्या माहीत पाहिजे. फक्त खाड्या माहीत राहून चालणार नाही, तर क्रमानुसार माहीत पाहिजे. तर मग याच्यासाठी हा खाड्यासुद्धा पाठ करणे आवश्यक आहे. मग पाठ करताना आपण काय करू, वसईची खाडी, दाभोळची खाडी, जे पहिल्या दुसऱ्या वर्गामध्ये केलं तसं केल्यानं होणार आहे का, दाभोळची खाडी, त्यांचं धरमतरची खाडी, रोह्याची खाडी, रोह्याची खाडी, रोह्याची खाडी, बिलकुल नाही. मग याला अशा ज्या काही गोष्टी असतात यांचा अभ्यास करताना कसं करायचं, मी तुम्हाला तेच सांगत आहे, काय वाचायचे आणि कसे वाचायचे. मग याचा अभ्यास करताना त्याला विशिष्ट एक पद्धत, काही क्लुप्त्या ठेवायचं. आता ते कसं बघा, तुम्हाला सांगतो मी. 10 दाती वसई, एक स्टोरीमध्ये सांगणार मी. 10 दाती वसई, धर राजा रोज बाण, दाखव जगाला विजय तेरे. बघा म्हणजे काय म्हणत आहे, एक व्यक्ती एखाद्या व्यक्तीला म्हणत आहे, काय म्हणत आहे, 10 दाती वसई. वसई नावाची कोणीतरी एक आहे, समजून चला, एखाद्या मुलीचं नाव असेल, एखाद्या स्त्रीचं नाव असेल, काय वसई. असं आपण बघा, आपण काय करत आहोत, एक कल्पनाशक्तीवर आपण अभ्यास करतो. आता वसई नावाची कोणीतरी व्यक्ती आहे आणि तिला किती आहे, 10 दात आहेत. म्हणजे 10 दाताची कोण, वसई. धर राजा रोज बाण, कारण राजा म्हटलं तर काय करणार आहे, बाण पकडणारच आहे, हा राजाचं काम. धर राजा रोज बाण, एक क्लिप ते बनवून ठेवून द्यायची. धर राजा रोज बाण, दाखव जगाला विजय तेरे, दाखवून दे जगाला विजय तेरे, म्हणजे तेरा तुझा, असं. पण आपण त्याला शब्द कोणते ठेवू, तेरे. फक्त याला जर या पद्धती बघा, तुम्ही दाभोळची काळी, दातेवाऱ्याची वसई हे जर कितीही पाठ केले तर तो त्या पद्धतीने पाठ होणार नाही. पण ही जर एकदा पाठ केले तर कधी विसरणारच नाही. एकदाच पाठ करा, अजिबात विसरणार नाही. 10 दाती वसई, धर राजा रोज बाण, दाखव जगाला विजय तेरे. आता मग हे काय आहे, हा कुठल्या खाड्या, तुम्हाला पहिल्या शब्दावरून पूर्ण क्लिक होईल. बघा, 10 म्हणजे डहाणूची खाडी, दाती वाऱ्याची खाडी, वसई म्हणजे वसईचीच खाडी आहे, धरमतरची खाडी, राजापूरची खाडी, रोह्याची खाडी, बाणकोटची खाडी, म्हणजे दाखव म्हणजे दाभोळची खाडी, जग म्हणजे जयदुर्गची खाडी, जयदुर्गची खाडी, विजयदुर्गची खाडी, तेरेखोलची खाडी. म्हणजे तुम्ही बघा, आता यापैकी कुठलाही जरी या ठिकाणी अल्टरनेट असेल तर तुम्ही त्याचा क्रम सांगू शकता. जसं आता उत्तर ते दक्षिण क्रम लावा, म्हणजे तुम्हाला पहिले इथे दिलेलं होतं, समजा तेरेखोल, दाभोळ, धरमतर आणि वसई. मग यामध्ये तेरेखोल, दाभोळ, वसई आणि म्हणजे यामध्ये सगळ्यात पहिले कोण आहे, वसई क्लिक होणार. म्हणजे पहिले तुम्हाला वसई यायला पाहिजे. त्यानंतर दुसरा कोणता आहे, तेरेखोल आहे की दाभोळ आहे की धरमतर आहे, धरमतर आहे. मग दुसऱ्या नंबर तुमचा धरमतर येणार. त्यानंतर दाभोळ आहे की तेरेखोल आहे, दाभोळ आहे. म्हणजे पहिला क्रम त्या ठिकाणी आला आपला वसईचा, दुसरा क्रम आला धरमतरचा, तिसरा आला दाभोळचा आणि सर्वात शेवटी येईल
तेरेखोलचा, हा या पद्धतीचा पर्याय बघायचा. पहिले येणार आपला वसईवाला, धरमतरचा, दाभोळचा आणि तेरेखोलचा. हा जसा पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसेल त्याला क्लिक करा. म्हणजे काय सांगायचं तात्पर्य काय होतं माझं, की तुम्ही त्याला कसं वाचणार, त्या विषयाला कशा पद्धतीने, असे अनेक आहे. मी फक्त तुम्हाला एका टॉपिकवर सांगितलं, अनेक पद्धतीने. कारण भूगोलाचा अभ्यास म्हणजे काही साधन आहे. हा झाला महाराष्ट्राचा भूगोल आहे. त्यानंतर आपल्या भारताचा भूगोल आहे. भारताच्या भूगोलात सुद्धा अनेक गोष्टी आहेत. आपल्याला उत्तर हिमालयापासून तर कन्याकुमारीपर्यंत हा पूर्ण आपल्याला अभ्यास करावा लागतो. इकडे जम्मू काश्मीरपासून तर तिकडे अरुणाचल प्रदेशपर्यंत आपल्याला फक्त राज्य किंवा राजधान्या पाठ करून चालणार नाही, तर त्यामध्ये असणारे द्वीपकल्पीय प्रदेश, समुद्राच्या किनारपट्ट्या, संपूर्ण त्याचा आणि आतमधला भाग, भूखंड, द्वीपकल्प, हे सगळंच, त्याच्या खडकापासून तर डोंगरापासून तर दर्यापासून तर सगळ्या नद्यांपासून सगळ्याच अभ्यास माहीत पाहिजे आपल्याला. तर हा संपूर्ण भूगोल येतो. तर त्या भूगोलाचा अभ्यास या पद्धतीने करा. आणि खूप महत्त्वाचा विषय आहे आपल्या MPSCला, जसं राज्यसेवेला सुद्धा वेटेज याला भूगोलाच्या याला जवळपास 10 ते 15 मार्क असतात. आणि त्याच्यानंतर MPSC म्हणजे PSI STI ASOला सुद्धा 15 मार्कासाठी भूगोल हा विषय विचारला जातो. आणि त्यामध्ये खास करून महाराष्ट्राचा भूगोल खूप महत्त्वाचा तो. त्यानंतर अर्थव्यवस्था. आता हा अर्थव्यवस्था विषय काय आहे, आपल्याला अर्थ म्हणजे आज म्हणतात ज्याच्याकडे अर्थ नाही त्याच्या जगण्याला अर्थ नाही. म्हणजे अर्थ म्हणजे काय, पैसा. आणि मग हा पैशाचा विषय आहे, अर्थाचा विषय आहे. मग हा अर्थशास्त्र म्हणून आपण अभ्यासलेला आहे. मग ह्या अर्थाचा संबंध कोणाशी येतो, बँकेशी. म्हणजे एक घटक महत्त्वाचा आला बँक. या अर्थाचा संबंध ज्याच्याकडे अर्थ नाही तो कोण असेल, गरीब. म्हणजे गरिबी, दारिद्र्य, हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आला. मग हा बँकेचा किंवा हा गरिबीचा जो काही संबंध येत आहे, हा अर्थ कुठे आहे, लोकांमध्ये. लोकसंख्या एक घटक आलेला आहे. जे सगळे घटक वेगवेगळे हा कशामध्ये येत आहेत, अर्थव्यवस्थेमध्ये. शासन आपल्या अर्थव्यवस्था मांडत असतो, म्हणजे आपला बजेट मांडत असतो. तर हा बजेटचा सुद्धा या ठिकाणी अभ्यास येतो. म्हणजे हे सगळे घटक तुम्हाला अर्थव्यवस्थेमध्ये अभ्यासता येतो. हे सगळे बघा, यामध्ये तुम्हाला वेगवेगळे पुस्तकं सुद्धा आहेत. जसं तुम्हाला भूगोलाच्या बाबतीत सौदीचं मी तुम्हाला सांगायचं विसरलं, वर्ग 4 मध्ये आहे. वर्ग 4 तुम्हाला मी तसं एखाद्या लेक्चरमध्ये मला लिहून देता येईल, कारण की मी तुम्हाला आता इथे समजावून सांगत आहे. तर अर्थव्यवस्था हे सगळे टॉपिक आपल्याला करता आलं पाहिजे. बँक म्हटल्यानंतर आपल्याला सर्वच माहीत पाहिजे. या ठिकाणी बँकेमध्ये सुद्धा बरेच गडबड करतात, की आपल्याला प्रश्न विचारला सरकारची बँक कोणती, एखादा जिथे इंडिया आला त्याला सांगून देतात ही सरकारची बँक आहे. बऱ्याचदा प्रश्न विचारून गेलेला आहे की सरकारची बँक कोणती. तर मग प्रश्न तुम्हाला दिसतात त्या ठिकाणी, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, RBI. त्या ठिकाणी निश्चितच सरकारची बँक कोणती असेल, RBI. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आता रिझर्व्ह बँक कधी कधी काय करतात, इंडिया देत नाही, रिझर्व्ह बँक. आता रिझर्व्ह बँक दिल्यानंतर मुलांना काय वाटतं, जिथं इंडिया हे सरकारची बँक, कारण इंडिया. मग त्या ठिकाणी साधे प्रश्न चुकत असतात. ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर बँकामध्ये खाजगी बँका आहेत, व्यापारी बँक आहेत, हे सुद्धा अभ्यासणं खूप महत्त्वाचं आहे. सहकारी बँक आहेत, त्या सुद्धा अभ्यासणं महत्त्वाचं आहे. हा सगळ्या बँका येतो. गरिबी म्हणजे हा संपूर्ण जो निर्देशांक आहे आपला, ते सुद्धा अभ्यासणं म्हणजे हे अनेक घटक या अर्थव्यवस्थेमध्ये येतात. हा अर्थशास्त्र सुद्धा तेवढाच महत्त्वाचा. हा राज्यव्यवस्था हा घटक सुद्धा फार महत्त्वाचा आहे. कारण राज्यव्यवस्था हा घटक कशासाठी महत्त्वाचा, कारण आपली राज्यघटना, त्याला आपण संविधान म्हणत असतो. तर हा ज्याच्यावर आपला संपूर्ण देश चालतो, ज्या प्रणालीवर, तर ते राज्यव्यवस्था आहे. तर ती राज्यव्यवस्था अभ्यासणे हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आता यामध्ये राज्यव्यवस्थेमध्ये येणाऱ्या अनेक घटक येतात. जसं राज्यघटनेच्या माध्यमातून पूर्ण आपल्या देशाची जी काही राज्यप्रणाली आहे, आपल्या केंद्राची आहे, त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राची म्हणजे राज्याची आहे, मग वेगवेगळ्या राज्याची राज्यप्रणाली, हे संपूर्ण तुम्ही राज्यव्यवस्थेच्या माध्यमातून अभ्यास करताय. याच्यावर सुद्धा अनेक पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. पंचायत राज नावाचा विषय आहे. आता पंचायत राज म्हणजे नेमकं काय, आता पंचायत राज मध्ये येणारे महत्त्वाचा घटक, जसं म्हणतात की या ठिकाणी पंचायत राज हे कोणाचं स्वप्न होतं, तर खेड्याकडे चला, हा एक वाक्य आपला. तर कोणाचं होतं, महात्मा गांधी यांचं. तर हा पंचायत राज हा सुद्धा विषय तेवढाच महत्त्वाचा. यामध्ये 2 घटकामध्ये याचं वर्गीकरण केलेलं आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्वराज्य संस्था. स्थानिकमध्ये जसं सांगितलं जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, ग्रामपंचायत हा एक घटक येतो. तिकडे महानगरपालिका, नागरीमध्ये शहरी भागामध्ये असणाऱ्या महानगरपालिका आहे, नगर परिषद आहे, नगरपंचायत आहे, कटक मंडळे आहेत, हे सगळं त्या हा सगळा पंचायत राजचा सुद्धा. पण हा राज्य व्यवस्थेला जास्त वेटेज आहे, याला जास्त महत्त्व. पंचायत राजचे काही मोजके प्रश्न मात्र इथे विचारले जातात. नियोजन आयोग वगैरे यामध्ये सगळा हा प्रकार येत असतो. तर हे सुद्धा अभ्यासणं तेवढंच महत्त्वाचं आहे. याच्यावर सुद्धा आपण MPSCच्या बाबतीत जर गेलं तर जवळपास 15 मार्क त्या ठिकाणी विचारलं जातं प्रिलिम्सला. त्यानंतर सामान्य विज्ञान. बघा, आता हा सामान्य विज्ञान आहे तो सुद्धा आपण 4थ्या वर्गापासून अभ्यासलेला विषय. कोणता आहे, सामान्य विज्ञान हा 4थ्या वर्गापासून आपण अभ्यासलेला विषय. मग या सामान्य विज्ञानामध्ये काय, तर सामान्य विज्ञानामध्ये अनेक
त्या ठिकाणी गोष्टी येत असतात. मग त्या सामान्य विज्ञानामध्ये येणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींचा तुम्हाला थोडासा बोध करून देतो. जसं आपण प्राणीशास्त्र हा एक महत्त्वाचा, आरोग्यशास्त्र हे घटक आहेत, याच्यावर खूप जास्त प्रश्न विचारले जातात. वनस्पती म्हणजे याच्यावर सुद्धा आपल्या ज्या दैनंदिन जीवनाशी महत्त्वाचे घटक आहेत ते, पण याच्यामध्ये भौतिकशास्त्र हा सुद्धा टॉपिक घेतलेला आहे. तर असे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत. हे सगळं करून वर्ग 4थ्या वर्गापासून शिकलेला विषय आहे. यामध्ये वाचताना फक्त काहीच नाही, तुम्ही वर्ग 5 पासून तर वर्ग 5 पासून म्हणण्यापेक्षा वर्ग 4 पासून तर वर्ग 10 पर्यंत, वर्ग 4थी ते वर्ग 10वी पर्यंतचे जर पुस्तक वाचले तर सामान्य विज्ञान हा तुमचा पक्का 100%. बाकी फक्त तुम्ही टेस्ट सिरीज जे झालेले जुने पेपर हाताळायचे, त्यामध्ये येणारा प्रश्न प्रकार कसा आहे तेवढं बघायचं. पण मात्र हे बेसिक पुस्तक बघा, हा सगळ्याच अभ्यास करताना आपल्याला सगळ्यात पहिले जर काही वाचायचं असेल, पहिले बघायचं जुन्या प्रश्नपत्रिका जे झालेले पेपर आहेत. तर झालेल्या पेपरचं सगळा पेपर संच घ्यायचा. जुने जवळपास 5-10 वर्षापासूनचे पूर्ण जेवढे पेपर झालेत, आपण ज्या परीक्षेची तयारी करतो त्याच्यासाठी बघा, मी तुम्हाला हा संपूर्ण याच्यावर बोलतोय, एक घटक घेऊन बोलत नाही आहे. तर कुठल्याही परीक्षेला तुम्हाला कोणती तयारी करायची आहे, तुम्हाला PSI बनायचं आहे, मग झालेले याच्या अगोदरचे PSIचे पेपर घ्या 5-10 वर्षापासूनचे. मग त्या झालेल्या पेपरमध्ये कुठल्या पद्धतीने त्याचे स्टेप मांडलेले आहे, म्हणजे कोणता घटक, जसं भूगोल विचारताना भूगोलाचे प्रश्न कुठल्या घटकावर विचारले, राज्यव्यवस्था विचारला, राज्यव्यवस्थाचे प्रश्न कुठल्या घटकावर विचारले, त्यानुसारच अभ्यास करायचा आहे. नाहीतर तुम्ही जर इकडे PSIची तयारी करणार आणि इकडे बाकी दुसऱ्या कुठल्या आरोग्यसेवकचा तुम्ही स्टडी करणार, त्या लेवलचा करणार, शक्य होणार नाही. हां, हे शक्य होऊ शकेल जसं तुम्ही जर DYSPची तयारी केली आणि तुम्ही DYSPची तयारी केली म्हणजे निश्चितच तुम्ही PSI आहात. स्वप्न मोठे असले की आपण बाकी छोटी पोस्टर आपल्याला सहजच मिळू शकेल, त्यात काही नाही. तर हे सगळं तुम्हाला मात्र या सगळ्यांची सुरुवात करताना जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मला खास करून सांगायचं वाटते की तुम्ही हे सगळं वाचताना पहिले शालेय पुस्तकं वाचा. काय वाचायचं आपल्याला? शालेय पुस्तके वाचायचे आहे, स्टेट बोर्डचे, साध्या सोप्या भाषेमध्ये. आणि ते कुठून वाचा? वर्ग 4 ते वर्ग 10 रोज एक वर्ग घ्यायचं. आता रोज एक वर्ग जरी नाही झाला, 4था वर्ग मला 4 दिवसामध्ये 4था वर्ग होतो, 5व्या वर्गाला 5 दिवस द्या आजच्या आपण वयानुसार. त्यावेळेस आपण एक वर्ष शिकलं, पण आज आपण 4थ्या वर्गाचे 4 पुस्तक वाचायला किती दिवस लागणार? 4 ते 5 दिवस खूप झाले. आणि वाचताना त्याचे नोट्स काढा. दुसरे आजकाल मुलांमध्ये एक प्रकार आहे, हां, एखाद्या जर व्यक्ती पोस्ट मिळाली, एखाद्या व्यक्ती जर नोकरी मिळाली, मग त्यांचे नोट्स घेतात. प्रकार अजिबात करू नका. अरे त्यांनी त्यांचं स्वतःचं नोट्स काढून नोकरी मिळवलेली होती, दुसऱ्याचे नोट्स बघून नाही. तुमचे नोट्स दुसरे न्यायला पाहिजे, पण तुम्ही लोकांचे आणू नका, कारण त्यांचे नोट्स त्यांच्याच लक्षात राहतात. तुम्ही जर स्वतःचे नोट्स काढल्यानंतर तुम्ही स्वतःचं जेव्हा लेखन करत असता, तर बघा लेखनामुळे काय होत आहे, तुम्हाला पहिले वाचावं लागत आहे, वाचल्यानंतर लिहत आहेत आणि योग्य लिहिले की नाही त्याच्यामुळे परत वाचत आहेत. हा 2-3 क्रिया त्याच्यामध्ये होतात. म्हणून तुम्ही स्वतः लिहिणे म्हणजे नोट्स काढणे म्हणजेच काय, लेखन आलं. आणि लेखन करताना वाचणे, लिहिणे आणि परत वाचणे. आणि ही गोष्ट तुम्हाला आजही आठवून बघा. तुमचा एखादा जर अभ्यास केलेला एखादा चांगला बुक असेल, एखादी लिहिलेली डायरी असेल, 10व्या-12व्या वर्गामधला एखादा नोट्स असेल, आजच्याही तुमच्या माइंड तुम्ही त्याला रिमाइंड करू शकता. तो पेज जसाच्या तसा तुमच्या डोळ्यापुढे दिसतो जर तुम्ही लिहिलेला असेल तर. आणि तोच जर तुम्ही दुसऱ्याचा नोट्स आणले असेल तर दुसऱ्याचा नोट्स आठवणार का? नाही. म्हणून वाचन करताना हे सगळेच विषय वाचताल तर तेव्हा काय कराल, नोट्स कुठून काढणार? वर्ग 4 ते 10वीच्या पुस्तकातून. अत्यंत महत्त्वाचं आहे. सामान्य विज्ञान, चालू घडामोडी. आता चालू घडामोडी हा विषय, काल झालेली घटना म्हणजे आजची चालू घडामोडी झाली. आज सकाळी काय घटना घडली हे संध्याकाळची चालू घडामोडी झाली. मग हा चालू घडामोडीमध्ये सुद्धा महत्त्वाचे आहे. जसं व्यक्तिविशेष, एखादे फेमस पर्सनॅलिटी आहेत त्यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. पुरस्कार वगैरे त्यांना मिळाले असते, त्या पुरस्कारावर प्रश्न विचारल्या जातात. या आंतरराष्ट्रीय घडामोडी आहेत, म्हणजे जसं आता भारताचा आणि चीनचा जे काही संबंध येतो, भारताचा पाकिस्तानशी काही संबंध आहे, भारताचा अमेरिकेशी संबंध आहे, हे आंतरराष्ट्रीय संबंध असतात, वेगवेगळे करार होत असतात, याच्यावर सुद्धा प्रश्न असतात. याच्यामध्ये आपल्या देशांतर्गत काही घडामोडी जात आहे, त्या देशांतर्गत घडामोडी सुद्धा असतात. मग ते वेगळ्या विषयाला अनुसरून, जसं देशामध्ये असणारी आर्थिक व्यवस्था आजची काय, हा अर्थशास्त्राशी कनेक्टेड आहे. बघा, हा चालू घडामोडी हा विषय प्रत्येक विषयाला कनेक्ट करतो. म्हणजे जसं आता अलीकडे चक्रीवादळ येऊन गेलं होतं, मग आता हा चक्रीवादळ येणे म्हणजे हा भूगोलाचा प्रश्न झाला, भौगोलिक गोष्ट झाली. मग ते आता तो जर जुना चक्रीवादळ कसा येतो किंवा चक्रीवादळाची संकल्पना काय हा सांगतो भूगोल. पण आज आलेला चक्रीवादळ कुठून आला किंवा त्याचं नाव काय, हे जे काही प्रश्न तयार होत आहे हे झालं चालू घडामोडी. म्हणजे हा भूगोलाचा प्रश्न चालू घडामोडीशी. मग याच्या अगोदर चक्रीवादळ कुठे येऊन गेले होते हा झाला इतिहास. तो काय झालेला आहे, इतिहास. म्हणजे हा चालू घडामोडीचा संबंध हा इतिहासाशी आहे. त्याच्यानंतर या आलेल्या चक्रीवादळावर
आपल्या देशामध्ये कशा पद्धतीची कार्यप्रणाली राबवल्या गेली, ही झाली आजची आपली राज्यव्यवस्था. कोणत्या कलमामध्ये येणाऱ्या आपत्तीचं निराकरण, जसं आता आपल्याकडे कोरोना जे आहे कोविड-19, आता यामध्ये कशा पद्धतीने शासनाचे ध्येय धोरण काय आहे, शासन सर्व लोकांपर्यंत कशा गरजा पोहोचवल्या, हा सगळा विषय विवेचन जो येत आहे हा राज्यघटनेमध्ये नोंद आहे. म्हणजे जी काही आपत्ती आलेली आहे त्या आपत्तीवर विशिष्ट कलम त्या ठिकाणी प्रेझेंट केलेला आहे की आलेल्या आपत्तीवर शासन कशा पद्धतीचे ध्येय धोरण राबवले पाहिजे. तर हे सुद्धा आजचा कोविड-19 आहे, हा आजचा प्रश्न, ही झाली चालू घडामोडी आणि याचा जो उल्लेख केलेला आहे हा झालेला आहे राज्यव्यवस्थेमध्ये. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की चालू घडामोडी हा प्रत्येक विषयाला टच करणारा विषय, प्रत्येक विषयाला. पण मात्र याचा अभ्यास करताना सर्वात महत्त्वाचं जे आपल्याला न्यूजपेपर तर वाचतोच आपण, दैनंदिन न्यूजपेपर वाचताना सुद्धा हे चांगले वाचा, कारण दैनंदिन न्यूजपेपर वाचताना सुद्धा आपण जे महत्त्वाचं आहे ते वाचत नाही आणि जे महत्त्वाचं नाही ते वाचतो. पहिले आपल्या गावातली बातमी बघतो, गावातली नाही दिसली तर आपल्या जवळची बघतो, तेवढी नाही दिसली तर तालुक्याची, नंतर जिल्ह्याची, आता अशा बातम्या बघतो, कारण आपल्या त्याच्यात खूप जास्त इंटरेस्ट, खूप जास्त आपण त्याच्यात मजा घेत असतो. माझ्या गावाजवळ असं असं झालं, म्हणजे आपण वाचतो तर वाचतो, पण त्याची फोटो काढून आपण दुसऱ्याला शेअर करतो. ते वाचण्यापेक्षा, त्याच्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण काय वाचायचं की आपल्या देशात काय चालू आहे, पहिला फ्रंट पेज वाचा. त्याच्यानंतर अर्थव्यवस्था नावाचा एक पेज असते, देशातली आर्थिक व्यवस्था काय आहे. त्याच्यानंतर खेळाडू बघा, चालू घडामोडीमध्ये खेळाडूवर प्रश्न विचारला जातात, क्रीडावर प्रश्न विचारला जातात आणि एखाद्या न्यूजपेपरच्या शेवटी क्रीडाचा पेज असतो. क्रीडा वाचताना सुद्धा आपल्या जवळपास म्हणजे ज्या गोष्टीला महत्त्व नाही ते नाही वाचायचं, पण ज्याच्यावर वेटेज आहे, जसं सचिन तेंडुलकरवर प्रश्न विचारले जातात, भरपूरदा प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर जे काही विराट कोहली आहे म्हणजे क्रिकेटच्या बाबतीत असेल, सानिया मिर्झा असेल, सायना नेहवाल असेल, हे फेमस पर्सनॅलिटी आहेत, त्यांच्यावर प्रश्न विचारले जातात, मग त्यांच्याबद्दलचं चरित्र वाचा. म्हणजे हे येणार आपलं दैनंदिन न्यूजपेपरमधून. सगळं चालू घडामोडीचा वेगवेगळे घटक येतात. चालू घडामोडीची खूप सुंदर पुस्तक आहे, जसं इद्रिस खान पठाण सर यांचं चालू घडामोडीवर टॉपर 777 नावाचं पुस्तक आहे. सोबतच पृथ्वी परिक्रमा नावाचं एक मासिक येतो, तो सुद्धा खूप सुंदर आहे. वार्षिकी येतात वेगवेगळे, ते सुद्धा आहे, त्यांना सुद्धा तुम्ही एक रेफरन्स करू शकता. पण मात्र सर्वात महत्त्वाचं, रोज न्यूजपेपर वाचा, त्याचे सुद्धा एक नोट्स तयार करा रोजचं. म्हणजे तारीख टाकायची, जसं आजची तारीख आहे आपली 12/6/2020, मग आज काय घडलं एका न्यूजपेपरवर लिहून घ्या. वेगवेगळे, आता पेपर वाचताना एकच वाचायचं नाही, म्हणजे वेगवेगळे पेपर हाताळायचे, कारण एका न्यूजपेपरमध्ये जी माहिती आहे दुसऱ्या पेपरमध्ये कदाचित ती नसेल, मग तिथून घ्यायचं. म्हणजे अशा ठळक तिथे जे काही पॉईंट दिलेला आहे दुसऱ्या पेपरमध्ये नसेल, मग वाचताना दर्जेदार वाचा. जसं लोकसत्ता महत्त्वाचा न्यूजपेपर, आपण त्याच्यामध्ये खूप जास्त लिखाण आहे म्हणून वाचत नाही. मग आपण त्याच्यानंतर सकाळ नावाचा पेपर आहे, सकाळ. द हिंदू आहे, हितवाद आहे, इंग्रजी पेपर सुद्धा आहेत, ते सुद्धा वाचू शकता. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्र शास्त्राचं मुखपत्र म्हणून दर महिन्याला येत असतो, तो आहे लोकराज्य. हा लोकराज्य मात्र वाचायला विसरू नका. हा लोकराज्य फक्त 10 रुपयामध्ये मिळत असतो. हा लोकराज्य नियमित वाचा. हे कशासाठी वाचायला सांगत आहे मी? चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. सामान्य ज्ञानसाठी 4थ्या वर्गापासून 10व्या वर्गापर्यंतचे पुस्तक वाचा. बाकी रेफरन्स तुम्हाला बाकी मार्केटमध्ये मिळतातच. पंचायत राजचा विषय आहे, हे सुद्धा तुम्ही शालेय पुस्तकामधून करू शकता. मार्केटला अनेक पुस्तकं आहेत. मी आता तुम्हाला पर्टिक्युलर एखाद्या लेखकाचंच नाव सांगणार असं नाही, भरपूर आहे बाजारात, पण एक वाचा, चांगलं वाचा. एकच वाचा पण चांगलं वाचा, मी नेहमीच सांगत आहे. राज्यव्यवस्था हा सुद्धा तसं आहे, पहिले शालेय पुस्तकामधून करून घ्या, कारण राज्यशास्त्र हा पुस्तक आहेच अभ्यासात. कारण आपण जेव्हा वर्ग 4थ्या-5व्या वर्गामध्ये गेल्यानंतर नागरिकशास्त्र नावाचा विषय होता, तिथून सुरू झाला होता आपला राज्यशास्त्र. आणि त्या पुस्तकापासून वाचा की लोकसभा काय आहे, विधानसभा काय आहे, न्यायव्यवस्था काय आहे, हे सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला इथे होणार. अर्थशास्त्र हा सुद्धा पुस्तक आपल्या जवळपास 8व्या वर्गापासून चालू झालेला आहे. पहिले ते पुस्तक, त्याच्यात पूर्ण अर्थशास्त्र काय इथून सुरू झालेलं आहे, पूर्ण आर्थिक व्यवस्था तिथे मांडलेलं आहे. भूगोल वर्ग 4थ्या वर्गापासून सुरू झालेला आहे. काही वेळ लागणार नाही, एकदा हा सगळ्या पुस्तकांना वाचून घ्या. आणि वाचून झाल्यानंतर मग यांच्यासाठी मग रेफरन्स दुसरे जे काही पुस्तक आहेत मार्केटला, मग कुठले दर्जेदार आहे, कोणत्या अकॅडमीचे आहेत किंवा कोणत्या एखाद्या चांगल्या लेखकाचे आहेत, एखाद्या चांगल्या आपल्या सिनियर अभ्यासक मित्रांकडून किंवा आमच्यासारख्या कुठल्या तरी एखाद्या शिक्षकाकडून माहीत करायचं की सर अर्थशास्त्रासाठी कुठलं पुस्तक वाचायचं आजच्या कंडिशनमध्ये, कारण हे बदलत असतात. बघा, परीक्षा पद्धती मी आज तुम्हाला सांगितलं की कोळंबे सरांचं पुस्तक वाचा अर्थशास्त्रासाठी, आणि कालांतराने परीक्षा पद्धती बदलली आणि त्या पुस्तकामध्ये जर अपडेट झालं नाही, मग तुम्ही तोच पुस्तक वाचत राहत. पण तसं नाही, तुम्ही जेव्हा तयारी करत आहेत, जे स्टार्ट करतायत, तेव्हापासून मात्र एक वाचा, व्यवस्थित वाचा. इतिहास काही बदलणारा नाही आहे, जो घडून गेला तोच इतिहास आहे. कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. भूगोल जे आहे ते आहे, पण अनेक अपडेट त्याच्यात येत असतात. भौगोलिक गोष्टी क्लिअर करा. हा सगळ्या गोष्टी, गणित मराठी आहे ते सगळं. इंग्रजी ह्याला बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये
इंग्रजी विषयी भीती नावाची ही एक गोष्ट आहे. बरेच जण म्हणतात की इंग्रजी नाही आले असते तर बरं झाले असते, इंग्रजी देऊन गेले, पण इंग्रजी ही आपली इंटरनॅशनल लँग्वेज म्हणून आपण त्याला बघतो, आंतरराष्ट्रीय भाषा आहे. म्हणून इंग्रजी आपल्याला भाषा काही शिकायची नाही. महत्त्वाची गोष्ट, आपल्याला काय करायचं आहे, पेपरसाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग इंग्रजीचा अभ्यास करताना सुद्धा त्याच गोष्टी आहे, जसं मी तुम्हाला मराठीमध्ये सांगितलं, मराठीचं व्याकरण, इंग्रजीचं व्याकरण, कन्सेप्ट बऱ्यापैकी क्लिअर आहेत, पण काही गोष्टी मात्र इथे वेगळ्या आहेत. आणि मग इंग्रजीचं वोकॅब्युलरी आपल्याला व्यवस्थित यायला पाहिजे, वोकॅब्युलरीवर प्रश्न असतात. त्याच्यानंतर इंग्रजीमधले जे काही टॉपिक आहे, इथे एक छानसं सुंदर पुस्तक सांगतो तुम्हाला, एम जे शेख सरांचं एक पुस्तक आहे. तर तो एम.जे. शेख सरांचं पुस्तक वाचा, युनिक अकॅडमीचं आहे, खूप सुंदर आहे. साध्या साध्या शब्दामध्ये झालेल्या जुन्या पेपरमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले, अलीकडे कसं विचारणार हे इंग्रजी विषयात दिलेलं आहे. पालँड सुरीचं पुस्तक आहे, खूप सुंदर पुस्तक आहे. बाळासाहेब शिंदेचं सुद्धा पुस्तक आहे. पण मात्र तुम्ही कुठली तयारी करत आहेत त्यानुसार हा विषय वाचावा लागेल. साधा विषय, सोपा विषय, काही कठीण समजायचं नाही. कारण आपल्याला फक्त काय करायचं आहे, परीक्षा पास करायची आहे. ती भाषा नाही आली तरी चालेल. कारण भाषा येणे आणि व्याकरण येणे याच्यामध्ये फार फरक आहे. कारण भाषा येण्यासाठी आपल्याला त्याचा सराव असायला लागतो, भाषा येण्यासाठी आपल्याला त्या व्यवहारात राहावं लागतो. आता मला सांगा, एक छोटासा प्रश्न विचारतो की तुम्ही जेव्हा जन्मले, जेव्हा बोलायला लागले, तेव्हा तुम्ही व्याकरण शिकले का? नाही ना, व्याकरण शिकलंच नाही. पहिले आपण काय शिकलो, भाषा. मग भाषा शिकल्यानंतर आपल्याला काय, ते व्याकरण शिकावं लागलं, त्याचं ग्रामर शिकलं. मग भाषा शिकणे हे वेगळं आणि व्याकरण शिकणे वेगळं. भाषा नाही आली तरी तुम्ही मात्र फक्त ते भाषा समजून घेता आलं पाहिजे थोडक्यात. नाही एकदमच भाषाच येणार नाही, जसं तेलुगू येणारच नाही मग त्याचं व्याकरण घेतलं असं होणार नाही. त्याची ओळख, त्याच्या बेसिक कन्सेप्ट तर एवढं क्लिअर आहे आणि आहेच, कारण हा आपल्या अभ्यासक्रमातला विषय होता. आज पहिल्या वर्गापासून, नर्सरीपासून इंग्रजी आहे. तर आपण कमीत कमी 4थ्या-5व्या वर्गापासून इंग्रजी शिकलेले विद्यार्थी आहेत बरेच जण. तुम्ही इंग्रजीचा चांगला अभ्यास करू शकता. पर्यावरण, जो आपल्या संबंधित जे काही पर्यावरणीय घटक आहेत याच्यावर सुद्धा प्रश्न असतात. तर हे सगळे विषय तुम्हाला व्यवस्थितपणे हाताळले तर तुम्ही आपला MPSCची पोस्ट असेल, राज्यसेवेची पोस्ट असेल, त्या प्रश्न बघा, तुम्ही ते पुस्तकं किंवा रेफरन्स घेतल्यानंतर तुम्हाला त्या प्रश्न पद्धती, प्रश्न कसे विचारले जातात हेच तुम्ही सहजपणे समजून घेता. मग तुमच्या लक्षात येत जाईल की प्रश्न कसे वाढत गेलेले आहेत, याच्या अगोदर प्रश्न कसे विचारले होते. सर्वात महत्त्वाचं, जुने जे झालेले पेपर आहेत, जुने झालेले पेपर, याच्या अलीकडचे 5-10 वर्षाचे पेपर, ज्याची तयारी करतायत ते पेपर गोळा करणे, त्या विषयानुसार त्याचं पार्टेशन करणे, कोणत्या विषयाला किती मार्किंग होती, हे सगळं आपल्याला अभ्यासणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर आपण तसं केलं नाही, आपल्याला जे काही झालं तेच माहीत नसेल आणि एकदमच आपण मैदानात उतरलं तर असं शक्य होणार नाही आणि आपण काही MPSC का कुठलीच नोकरी घेता येणार नाही. कारण नोकरी घेणं जेवढं सोपं आहे तेवढंच ते कठीणसुद्धा आहे आजच्या स्पर्धेमध्ये. मग त्या कठीण गोष्टीला आपल्याला जर सोपं करायचं असेल तर ते एक नियोजन, एक प्लॅनिंग असणं महत्त्वाचं आहे. मग प्लॅनिंगमध्ये काहीच कठीण नाही, तुम्हाला तेच सांगत आहे. जुन्या प्रश्नपत्रिका घ्या, तुमच्याला त्याचं वाचन करा. वाचन केल्यानंतर मग तुम्हाला निवडायचं आहे, मराठीचे प्रश्न कोणते आहेत, गणिताचे कोणते आहेत, इतिहासाचे कोणते आहेत ते निवडा. त्याच्यानंतर किती आले ते निवडा आणि कशा पद्धतीने आले ते निवडा. म्हणजे पुढच्या पेपरला जाताना तुम्हाला काय वाचायचं आहे मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतःच चांगल्या प्रकारे समजून घ्याल. दुसऱ्याचे नोट्स कॉपी करण्यापेक्षा स्वतः नोट्स तयार करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपलं पाठ्यपुस्तके वाचा, शालेय पुस्तके वाचा आणि चांगलं वाचा. आता बऱ्याचदा काय होतं बघा, एक शेवटचं मी सांगून जातो तुम्हाला, वाचताना आपल्याला त्रास येतो आणि वाचताना त्रास येतो आणि आपण म्हणतो बोर होतो, कंटाळा येतो, आळस येतो. असं कोणीच व्यक्ती नाही की ज्याला त्रास येत नाही, बोर होत नाही किंवा कंटाळा येत नाही. म्हणजे आळस म्हणजे हा एक माणसाचं ते एक नैसर्गिक गुणच आहे, आपण मानवी वृत्तीच आहे ती. त्रास, एखादा वर्क जास्त झालं की थोडासा त्रास येणारच, आळस थोडा होणारच आहे. पण मात्र हा त्रास जेव्हा येतो तेव्हा फक्त तुमचा त्रास सहजपणे जाऊ शकतो. का, जे तुम्ही वाचत आहेत, म्हणजे जो एखादा समजून चला पंचायतराज वाचत आहे किंवा सामान्य विज्ञान वाचत आहेत, त्याला जेव्हा तुम्हाला त्रास आला त्याला थोडासा बाजूला ठेवा आणि बाजूला थोडंसं एक नाश्त्यासाठी दुसरा पुस्तक ठेवा. तो पुस्तक कुठला असेल, एखादा आपल्याला मोटिवेट करणारं पुस्तक, एखाद्या चांगल्या जे यशस्वी झालेले आहेत, जे तुमच्या जवळच्या मित्रपरिवारापैकी असेल किंवा शेजारी तुम्ही अभ्यासलेल्या गोष्टी असेल त्यांना बघा, त्यांचं एखादा पुस्तक ठेवा. जसं भरत आंधळे सरांचं गरुड झेप नावाचं पुस्तक आहे, खूप मोटिवेट करतो, आपल्याला प्रेरणा देतो. त्याच्यानंतर राजेंद्र भाडुसळ आहेत, IAS आहेत, त्यांचं सुद्धा एक मी पाहिलेलं एक स्वप्न
हे सुंदर पुस्तक आहे. अनेक पुस्तक आहेत. विश्वास नांगरे सर आहेत, मनमे हे विश्वास नावाचं त्यांचं एक पुस्तक आहे. खूप म्हणजे काय देणार तुम्हाला, प्रेरणा देणार. म्हणजे त्यांनी कोणत्या अडचणीमधून त्यांनी तेवढं सिद्ध केलं, त्यांना किती मेहनत करावी लागली, मग मी का करू शकत नाही हे तुम्ही स्वतःला सांगता आणि मग तुम्ही परत अभ्यासाला लागत असता. तर तो नाश्त्यासाठी म्हणजे कधी, जेव्हा हे वाचताना कंटाळा आला तेव्हा. आता तुम्ही बघा, अशा वेळेस वाचू नका जेव्हा तुम्ही फक्त वाचत आहेत पण मन कुठेतरी गेला. असं बिलकुल वाचायचं नाही. असं वाचल्यानंतर तुम्ही कितीही जरी वाचले, पेज पलटवत गेले, 10 झाले, 15 पेज झाले, 20 पेजेस झाले, पण मात्र त्यापैकी एकही पेजचं तुम्ही वाचन केलेले नाही, त्याचा अर्थ होईल. जेव्हा मन आपलं भटकत असते, लक्ष आपल्या पुस्तकामध्ये असतो पण मन कुठेतरी गेलेलं असते. फक्त आपण वाचत असतो पण काय वाचतो हे आपल्याला कळत नाही. अशा वेळेस काय करायचं आहे, जेव्हा आपलं मन कुठेतरी भटकल्यासारखं होतो, परत जे तुम्ही वाचले परत त्यालाच वाचा. जेव्हा तुम्ही पुढे चालले वाचायला आणि तुम्हाला वाटायला लागतो, कधीतरी येतो की मी कुठेतरी झालं स्वप्नात चालले तिकडे, मग परत रिपीट करा, परत तेच वाचा जे वाचले आहे ते. म्हणजे काय होणार, एकच वाचा, एकच पान वाचा, पण चांगलं वाचा. त्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये मी बोललो होतं, तुम्ही किती वेळा वाचले याला महत्त्व नाही, तुम्ही कसे वाचले याला महत्त्व आहे. नाही समजलं, परत परत तेच वाचा, परत परत तेच वाचा, परत परत तेच वाचा. एक ना एक दिवस. एक सुंदरचं उदाहरण आहे की आपण एखाद्या बकेटला दोरी बांधून आपण काय करतो, विहिरीत सोडतो. एक बकेटला दोरी बांधतो, विहिरीतून पाणी काढायला ते सोडतो. आणि आज जुन्या काळामध्ये आपल्या दगडांच्या विहिरी होत्या, दगडांच्या विहिरी. मग काय करायचं, त्या दगडांच्या विहिरीला एखादं लाकूड असायचं बांधलेलं, किंवा त्या लाकडावरून त्याला माहीत असेल खेड्यापाड्यामध्ये आहे, त्याला ओढून घ्यायचे. म्हणजे काय व्हायचं, ते ओढून 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 तो दोर तसाच राहायचा पण लाकूड झिजायचा. म्हणजे याचा अर्थ काय झाला होता, त्या दोरामध्ये इतकी ताकद होती, त्या लाकडाला झिजवत होती. आणि एखाद्या वेळेला लाकूड जरी झिजला, कधी कधी त्या दगड जरी असला तर दगडावर सुद्धा भेगा पडायच्या. म्हणजे ताकद त्या दगडाला चिरण्याची ताकद त्या दोरीमध्ये आहे. मग आम्ही तर माणूस आहोत, मग आपण का नाही करू शकत. म्हणजे अशक्य असं काहीच नाही, सगळं शक्यच आहे. संत तुकाराम महाराजांनी म्हणून गेलेलं आहे, असाध्य ते साध्य करूनी सायास. प्रयत्न करा निश्चितच आणि चांगले वाचा. इतकं मी सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि परत तुम्हाला जे काही अडचणी असेल ते मी पुढच्या एक व्हिडिओमधून तुम्हाला मी सांगत जाणार. तर या ठिकाणी मी थांबतो आणि सर्व परत पुन्हा एकदा या ठिकाणी मी आपले पोलीस दलच्या मार्फत जे काही लर्निंग फ्रॉम होम प्रोग्राम, तर हा उपक्रम राबवला जात आहे. तर या पोलीस दल गडचिरोलीचं मी मनापासून परत परत धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.